नमस्कार. तर बघा आम्ही आलेलो आहे इथं शेतात. तर बघा हे 15-0-12चं खोडवं आहे बघा हे. आणि आम्ही खोडव्यात मक्का घातलेला. तर मक्का बघा किती उंची आली आहे, काळोखी आली आहे आणि कसा छान मक्का आलेला आहे आणि खोडवं पण छान आहे बघा. तर आम्ही आता ह्याच्यात जे खोडव्याचे सरी आहेत त्या खोडव्याच्या सरीलाच आम्ही लागवड घालतोय दोन्हीकडच्या बाजूला, कारण खोडवं पण चांगलं येतं आणि मक्का पण चांगला येतो. हा मक्का आला आणि खोडवं पण किती छान आहे बघा. बघा जाडी वगैरे बघा, पानाची रुंदी बघा, फुटवा किती आलाय बघा, फुटवा वगैरे कसं छान आलंय बघा. याची उंची बघा किती आहे. आता मक्का पण छान आलेला आहे बघा एकदम. आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर आपल्याला शेती चांगल्या पद्धतीने परवडते बघा. त्यातनं आम्ही माळवं सुद्धा काढलेलं आहे, तसंच तीळ पण घातलेलं आहे बघा. आम्ही तीळ पण घातलेलं आहे, तर आम्हाला दोन्ही पण उत्पन्न होईल बऱ्यापैकी. आणि आता पण बघा 2 दाणं घातलेलं, त्याचं आपल्याला किती म्हणजे मक्का गुरांना चारा पण होणार, आपल्याला खायला मक्का पण होणार. धरणी मातेची किमया आहे बघा. शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.